नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ विथ सूरज सर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ शूट करावा की नाही हा खूप मोठा प्रश्न मनात होता. कारण दुपारी एक न्यूज ऐकली आणि त्या न्यूजमध्ये जर ऐकल्यानंतर सगळं असं उद्ध्वस्त झाल्यासारखं मला वाटलं. मित्रांनो, थंबनेलमध्ये तुम्ही बघितलंच असेल की आज एक न्यूज आली की उद्याचा जो TETचा पेपर होणार होता, शिक्षक पात्रता परीक्षा, तो पेपर दुर्दैवाने पेपर फुटला आणि तो कॅन्सल झाला. विद्यार्थी मित्रांनो, एक प्रश्न पडतो की ज्या पुरोगामी महाराष्ट्रात आपण राहतो, ज्या पुरोगामी महाराष्ट्राला साधू संतांची परंपरा लाभलेली आहे, ज्या पुरोगामी महाराष्ट्राला साधू संतांनी आपल्याला संस्कार शिकवले, ज्या पुरोगामी महाराष्ट्राच्या साधू संतांनी आपल्याला शालीनता शिकवली, संस्कार शिकवले, राहायचं कसं, जगायचं कसं, जीवन जगायचं कसं हे शिकवलं. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराजांची दिव्य संत परंपरा आपल्याला लाभली. रयतेच्या मनामनावर आणि या मातीच्या कणाकणावर शासन कसं करायचं, हे राज्य कसं करायचं, हा आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी हे शासन करायचं कसं, राजा व्हावा तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखाच व्हावा, ही शिकवण ज्या राजाने दिली, त्या महाराष्ट्रात आजचे शासन करते काय करताय, झोपा काढताय की काय, हा खूप मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतोय. विद्यार्थी मित्रांनो, TETचा पेपर आजचा जो आपल्याला न्यूज आली तो फुटला. विचार करा विद्यार्थी मित्रांनो, आज TETचा पेपर फुटला. एक महिन्यापूर्वी जर आपण एक बातमी आपण बघितली होती तर नीटचा पेपर देखील फुटला होता. म्हणजे या राज्यात चाललंय काय, या महाराष्ट्रात चाललंय काय, आपलं सरकार भानावर आहे की नाही, हा खूप मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. या महाराष्ट्रामध्ये दिवसाढवळ्या अन्याय अत्याचार होतो, बलात्कार होतात. त्या बलात्काराला सुद्धा कुठल्या प्रकारची सजा दिली जात नाही. या महाराष्ट्रामध्ये एक पेपर फुटतो म्हणजे हजारो तरुणांचं भविष्य जे असतं ते उद्ध्वस्त केलं जातं. परंतु सरकारकडं त्याचं कुठल्याही प्रकारचं गंभीर लक्ष हे आजचं सरकार द्यायला तयार नाही. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पडतो की आपण कशासाठी हे करतोय, आपण कशासाठी या राज्यकर्त्यांना निवडून दिलं, आपण कशासाठी हे सरकार बनवलं, हे सरकार आपलं पालन पोषण करणारं असतं. परंतु विद्यार्थी मित्रांनो, अशा जेव्हा घटना होतात, या घटनेचा जो इम्पॅक्ट होतो, जो खऱ्या अर्थाने अभ्यास करत असतो, तो हजारो उमेदवार जे ह्या TET परीक्षेची तयारी करत होते, रात्रंदिवस अभ्यास करत होते, डोळे फुटून दिवसा आणि रात्री अभ्यास करत होते, त्या TETच्या ज्या उमेदवारांचा, विद्यार्थी मित्रांनो, महागडे क्लास लावून 3-3 हजाराचे क्लास लावून 2-2 महिने ज्या विद्यार्थ्यांनी 24 तास अभ्यास केला, अरे विद्यार्थी मित्रांनो, हे नवतरुणच नाही तर जे आज शिक्षण सेवेत आहे त्यांनासुद्धा सुप्रीम कोर्टाने TETची परीक्षा बंधनकारक करून दिली आहे. त्या एजबार झालेले जे शिक्षक आहे, ज्यांचं 2-3 वर्षांनी ते 4-5 वर्षांनी ते रिटायर होणार आहे, 50-52 वर्षापर्यंत TET ह्या सुप्रीम कोर्टाने सर्वांना कंपल्सरी केली. आज ते शिक्षक देखील 2-2 महिने काहींना दिसत नाही, काही चष्मा लावून अभ्यास करताय. असंख्य असे तरुण ज्यांचं स्वप्न अर्धवट आहे, ज्यांचं स्वप्न पूर्ण शिक्षक व्हायचं आहे, त्या स्वप्न शिक्षक व्हायचं आणि शिक्षक होण्यासाठी ते रात्रंदिवस मेहनत करत आहे. त्या मेहनत करणाऱ्या या तमाम तरुणांचा भ्रमनिरास या आजच्या न्यूजमुळे झाला आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पडतो की सरकार आपल्या मजाक करत आहे का काय, सरकार आपल्या भावनांशी खेळतं आहे काय, सरकार आपल्याशी खेळतं आहे, सरकार आपल्या भावनांशी खेळतं आहे, सरकारला आपल्याला कुठल्या प्रकारची कदर नाही. या इतक्या मोठ्या जी TETची परीक्षा आहे, नीटची परीक्षेचा पेपर फुटतो, TETच्या परीक्षेचा पेपर फुटतो, मग प्रश्न पडतो की सरकारचं नेमकी चाललंय काय. खूप मोठी शोकांतिका ही आपल्या महाराष्ट्राची आहे. पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्राला अशा प्रकारचे जे इन्सिडेंट होत आहेत, ज्या घटना होत आहेत, त्या शोभणाऱ्या नाही. आपण बिहारला नाव ठेवायचो की बिहारमध्ये हे चालतं, बिहारमध्ये ते चालतं, बिहारमध्ये गुंडाराज आहे, त्या बिहारला आपण नाव ठेवायचो. परंतु तो बिहार राज्य आपल्यापुढे निघून चाललं आहे आणि महाराष्ट्राला पुरोगामी, स्वतःला पुरोगामी म्हणून घेणाऱ्या महाराष्ट्राची आजची अशी अवस्था आहे. विचार करा, तुम्हाला व्यक्त व्हायचं आहे. आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आजचा व्हिडिओ खास त्या तरुणांसाठी आहे ज्यांनी 2 महिने 3 महिने लगातार फॉर्म भरल्यापासून अभ्यास केला, रात्रंदिवस डोळे फोडून अभ्यास केला, विविध प्रकारचे कोर्स लावले, 3-4 4-4 पुस्तकं ज्यांनी संपवले, त्या शिक्षकांसाठी आहे, जे शिक्षक सेवेत आहे. त्यांना माहिती की जर TET जर ते पास झाले नाही तर त्यांना त्यांच्या पदावरून, त्या शिक्षण पदावरून त्यांना राजीनामा द्यावा लागणार आहे. त्या शिक्षकांनी विचार करा, तुम्ही व्यक्त व्हा. आज तुम्हाला व्यक्त व्हायचं आहे. कमेंटमध्ये तुम्ही बिनधास्त व्यक्त व्हा. या सरकारविरुद्ध बोला. तुम्हाला बोलायचं आहे, तुम्हाला बोलावं लागणार आहे. तुम्ही जर आज बोलले नाही
जर तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य माहीत आहे की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार असतो, हा अन्याय आपण किती दिवस सहन करणार आहोत? अहो एखादा जर बलात्कार झाला तर त्याचीसुद्धा त्याला शिक्षा व्हायला तो 4-5 वर्ष लागतात. परंतु मला हे म्हणायचं आहे, जे पेपर फुटी करतं तर हजारो तरुणांचा भ्रमनिरास होतो. काही लोक आत्महत्यासुद्धा करण्यास प्रवृत्त होतात, नैराश्यात जातात. मग त्यांचं करायचं काय? पेपर जो फोडतो त्याच्यावर कडक कारवाई ही सरकार का करत नाही? ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे. पेपर जो फोडतो त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात कडक जेवढे कलम त्याच्यावर लावता येईल तेवढे ते कलम लावा. परंतु आमचा भ्रमनिरास करू नका. हजारो तरुण आशा लावून याच्याकडे बसलेले असतात, त्यांचा भ्रमनिरास सरकार करतंय. त्यांच्या आशेचा किरण जो उद्या येणार होता परीक्षेला, त्याच्या आधीच काळोख पसरला. विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट ध्यानात ठेवा की आपण जर व्यक्त झाला नाहीत तर हे असंच चालत राहणार आहे. याच्याकडे जर आपण लक्ष दिलं नाहीत तर हे असंच चालत राहणार आहे. असंच हा भ्रष्टाचार हा कंटिन्यू चालत राहणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण ध्यानात घ्या, याविषयी आपण काहीतरी बोला. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त व्हिडिओ ऐकू नका, फक्त चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करू नका. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या ज्या भावना असतात, तुमच्या मनात ज्या काही भावना आहेत त्या कमेंटच्या रूपात मला सांगा. तुम्ही व्यक्त व्हा. आज कुणालाही तुम्ही घाबरू नका. फक्त कमेंट करताना एवढं भान ठेवा की आपण शिक्षक आहोत, पेनावर विश्वास ठेवणारे आपण आहोत, कलमेवर विश्वास आपण ठेवणारे आहोत. म्हणून कमेंट देताना एक इंटेलेक्च्युअल तुम्ही कमेंट द्या आणि या सरकारला सांगा की कृपया आमच्याशी खेळू नका, कृपया आमच्या भविष्याशी खेळू नका. आज जर आपण बघितलं तर एज बार असे शिक्षक आहेत, ते शिक्षक भरतीची तयारी करत आहेत. कृपया त्यांच्याकडे तरी लक्ष द्या, कारण त्यांचं वय हे अभ्यास करायचं नाही आहे. परंतु ते देखील शिक्षक आज अभ्यास करून स्वतःची नोकरी वाचवण्यासाठी हे करताय आणि सरकार काय करताय तर पेपर आपला फुटला जातो. म्हणून सरकारचं लक्ष आहे का? सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी मित्रांनो, कृपया व्यक्त व्हा, कमेंट करा. आणि आज तुमच्या कमेंटची गरज आहे, आज तुमच्या एकत्र येण्याची गरज आहे. हे जर असेच पेपर फुटत राहिले, असेच महिने पेपर पुढं घेत राहिले तर आपलं काय? आपलं जे वय वाढत आहे त्या वयाचं काय? म्हणून विद्यार्थी मित्रांनो, व्यक्त व्हा. आजच्या ज्या व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला तो सांगा आणि त्या व्हिडिओमध्ये बिनधास्तपणे व्यक्त व्हा आणि सांगा सरकारला, आम्ही देखील माणसं आहोत, आम्हाला देखील स्वप्न बघण्याचा अधिकार आहे, परंतु स्वप्न तोडण्याचा तुम्हाला अधिकार नाही. धन्यवाद.